फटका सीमापार षटकार काय पहा श्री गणेश केलाय संघाचा पहिल्या चेंडूवरती मारला रिव्हर्स फटका चेंडू जातोय सीमापार षटकार पहिलाच फटका मारला रिव्हर्स फटका आणि बॉल द्यायचा आलाय सुंदर फटका सीमापार
धाराशिव सिटी पोलीसचे सर्वेसर्वा या ठिकाणी करत असणारे आमचे मित्र परम जाधवर सर या ठिकाणी आलेले आहेत स्ट्राईकवरती. चला नवीन फलंदाज आलाय परम जाधवर. पाहूया आपल्या संघासाठी आपल्या काय करतोय, काय किती धावा जोडतोय पाहूया. सलामीचा फलंदाज बाद आलाय ओंकार कुलकर्णी, त्याची जाग घेण्यासाठी आलाय परम जाधवर. फटका मारायचा प्रयत्न होता, ताकदीने फिरवली बॅट, मात्र कोणताही संपर्क झालेला नाही चेंडूचा आणि बॅटचा. तेवीस वरती धावसंख्या थांबलेली आहे. सुंदर फटकेबाजी सुरू होती, परंतु चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी सौरभ बिराजदार. क्षेत्ररक्षक आहे का, आणि क्षेत्ररक्षण केलेलं आहे, एकच धाव मिळते. सुंदर असा थ्रो देखील त्यांनी टाकलेला आहे. मुज्जू असेल क्षेत्ररक्षक, मुज्जू. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेत आणि परत एकदा स्ट्राईक वरती आलाय अमित पवार. काय फटका मारलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय का पाहूया. पंचांचा निर्णय काय येतोय, पंचांचा निर्णय काय येतोय पाहूया. सुंदर असा बलाढ्य संघ शौर्य 11 संघ आज आपल्या लोहारा नगरीमध्ये पाहायला मिळतोय तुम्हाला. शौर्य 11 संघ धाराशिव. पंचांचा निर्णय काय असेल, पंचांचा निर्णय अंतिम असेल. अगोदरचे जे मॅचेस झाले होते त्या मॅचेसमध्ये काय निर्णय घेतला होता तोच निर्णय आता देखील तुम्ही घ्यावा ही विनंती. चौकार असेल निश्चितच. पंचांचा निर्णय अगोदरच्या ज्या मॅचेस झाले त्या मॅचेसमध्ये त्या याच्यावरती जर चेंडू लागला तरी चौकार दिला होता, त्यामुळे या देखील चेंडूवरती आलाय चौकार अमितच्या बॅटमधून. पहा काय सुंदर फलंदाजी करतोय अमित. वैयक्तिक 20 धावावरती खेळताना पाहायला मिळतोय अमित शौर्य 11 संघाचा. दोन षटक संपलेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. आदरणीय अशुभैया शेख यांच्या वतीनं ड्रिंक्स ब्रेक असेल. ड्रिंक्स एनर्जी ड्रिंक म्हणून त्याची ओळख आहे. ड्रिंक्स ब्रेक त्यांच्या वतीनं आहे, त्यांचे सौजन्य आहे सर्व खेळाडूंना. गोलंदाजीचं नाव आहे संकेत मुसळे आणि स्ट्राईकवरती असेल परम जाधवर. शौर्य 11 संघाचे आणबाणी शान एक बलाढ्य खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय धाराशिव पोलीस. आणि झेलबाद झालाय, कडा घेतली चेंडूने आणि चेंडू जातोय सौदागरच्या हातामध्ये आणि परम होतोय खेळाडू झेलबाद. तुम्हाला पाहायला मिळतोय फलंदाज पाहूया. एक गेला तरी अजून पोलीस त्या ठिकाणी 7 खेळाडू, एक बलाढ्य खेळाडू म्हणून याची ओळख आहे शौर्य 11 संघामध्ये. एक सुंदर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहे. तसेच योगीराज संघ देखील तितकाच बलाढ्य संघ आहे. नवीन फलंदाज कोण येते पाहूया. शुभम शेरखाने येतोय का पाहूया. शुभम असेल नवीन फलंदाज जर्सी नंबर 27 शुभम शेरखाने नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. शुभम ऑन स्ट्राईक. या कोकणात मध्ये मॅचेस होतात. कोकणात प्रीमियर लीग मध्ये हा मॅन ऑफ द मॅचचा व मॅन ऑफ द सिरीजचा किताब या शुभम शेरखानेला मिळाला होता आणि हाच खेळाडू आज मैदानामध्ये पाहायला मिळतोय.
ज्या कोकणातमध्ये मॅचेस असतात त्या मॅचेसमध्ये हा मॅन ऑफ द सिरीजचा किताब त्याने मिळवला होता. आता या ठिकाणी लोहारामध्ये काय करतोय पाहूया. आपल्या संघासाठी आलाय, आपल्या स्ट्राईकवरती आहे शुभम शेरखाने आणि तितकाच ताकदीचा गोलंदाज संकेत मुसळे असेल. पहिल्या चेंडूवरती झालाय बाद. परम जाधव नंतर त्याची जागा घेण्यासाठी आला शुभम. काय फटका मारायचा प्रयत्न होता, मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर दिशा बदलतो पहा. फिरकी गोलंदाज पाहायला मिळाल संकेत मुसळे, अगदी वेगवान आणि फिरकी गोलंदाज. रिवर्सचा फटका, मात्र तिथं त्या ठिकाणी 2च धाव मिळत आहेत. अतिरिक्त धाव नाही मिळणार, कारण कितीही वरून मारला चेंडू तर त्या डिक्लेरेशन झोन मध्ये गेला तर 2च धाव तुम्हाला मिळते. सुंदर अशी फटकेबाजी सुरू आहे. रिवर्सचा फटका होता, मात्र 2च धाव मिळालेले आणि थोड्याच वेळात आदरणीय जे उमरगाचे पंचायत समिती सभापती आकांक्षा ताई चौगुले यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होत आहे. यांचं देखील सहर्ष असं स्वागत आयोजक कमिटीच्या वतीनं. तसेच धावसंख्या झाली 30 धावा, धावफलकावरती 2 बाद 30 धावा. शौर्य संघाच्या सलामीचे फलंदाज बाद झाला आहे ओंकार, त्यानंतर झाला परम. आता त्याची जागा घेण्यासाठी आला शुभम. नॉस्ट्राईकला असेल अमित. हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता, मात्र चेंडू वेगवान असल्यामुळं कोणताही चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये आणि चेंडूचा आता निर्धाव. धावसंख्या ठप्प झालेली आहे. 30 धावावरती रोखलेला आहे. 30 धावाच्या पुढे परत एकदा काय चेंडू टाकतोय अचूक टप्प्यावरती चेंडू पहा. परत एकदा शुभमला बीट केले. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल संकेत मुसळेची. चांगला फलंदाज आहे, मात्र तितका चांगला गोलंदाज देखील समोर असल्यामुळे शुभमला कोणताही चेंडू बॅटला लागत नाहीये आणि बॅट मधून आला होता फटका, मात्र तो 2च धाव मध्ये रूपांतर झाले. परत एकदा पहा आणि ओव्हरची सांगता 3 षटकाचे समाप्तीनंतर धावसंख्या झाले 30 धावावरती थांबलेले आणि ड्रिंक्स ब्रेक असेल, कृपया ड्रिंक्स पाठवायचे मैदानामध्ये. आयोजक लागत नाहीये आणि बॅट मधून आला होता फटका, मात्र तो 2च धाव मध्ये रूपांतर झाले. परत एकदा पहा. या ठिकाणी रमाकांत गायकवाड साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे, होणार आहे. आकांक्षाताई चौगुले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आयोजक कमिटीच्या वतीनं त्यांचं सहर्ष असं स्वागत या ठिकाणी होत आहे. उमरगा पंचायत समितीचे सभापती आदरणीय आकांक्षाताई चौगुले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. सेमीफायनलचा मुकाबला या ठिकाणी दुसरं सेमीफायनल सुरू आहे.
वैयक्तिक दुसरं संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय तो म्हणजे सौरभ बिराजदार. धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 30 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 30. शौर्य 11 संघाची अजूनही अमित या ठिकाणी लढतोय आपल्या संघासाठी. वैयक्तिक 20 धावावरती खेळताना पाहायला मिळतोय अमित पवार. या ठिकाणी उमरगा पंचायत समितीचे सभापती आणि सर्वांना विनंती आहे कोणीही फोटो काढणार नाही याची नोंद घ्यायची आहे. आदरणीय उमरगा पंचायत समितीचे सभापती आकांक्षाताई चौगुले यांचं या ठिकाणी आगमन झाले आहे. त्यांचं आयोजक कमिटीच्या वतीने सहर्ष असं स्वागत आणि या ठिकाणी त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. आदरणीय भावी नगराध्यक्ष चषक 2026 पर्व पहिले या ठिकाणी लोहारामध्ये संपन्न होताना पाहायला मिळते. या ठिकाणी आगमन झाले त्यांचं आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष आणि सर्वांना विनंती आहे की फोटो कोणी घेणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि मान्यवरांना विनंती आहे आपण बसून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं यांचा सन्मान होणार आहे. तरी अमीन सुंबेकर सर यांच्या हस्ते आदरणीय आकांक्षाताई चौगुले यांचा सन्मान होत आहे. त्यांना विनंती आहे की सन्मान स्वीकारावा. शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येत आहे. खूपच सुंदर सामना तुम्हाला पाहायला मिळतो. तालुकास्तरीय स्पर्धा या ठिकाणी लोहारा नगरीमध्ये पाहायला मिळते आणि ही स्पर्धा यूट्यूब चॅनलवरती देखील तुम्हाला पाहायला मिळते. सिग्मा क्विक लाईव्ह या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. परत एकदा चेंडू फटका चांगला होता, मारायचा प्रयत्न होता, मात्र बॅटची काढा घेतली आणि चेंडू जातोय कीपरच्या हातामध्ये आणि लागलेला हा झटका. आणि ही स्पर्धा YouTube चॅनल शौर्य 11 या संघाने योगीराज संघाने अतिशय चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. सौरभ बेराजदार एक डावखोऱ्या हाताचा गोलंदाज सुंदर अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आणि खरंच या स्पर्धेसाठी आवर्जून आपण उपस्थित राहिलात. आकांक्षाताई चौगुले यांचं मनापासून धन्यवाद, कारण आपण वेळातला वेळ काढून या स्पर्धेसाठी तुम्ही या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा दिला, त्याबद्दल देखील सर्वांचे मनापासून आभार. सुंदर अशी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. या ठिकाणी ग्रामीण आणि शहरी गटातून हे संघ आलेले आहेत. आज हा दुसरा सेमीफायनलचा मुकाबला जो की तालुकास्तरीय तालुक्याच्या टीम असतील. एक टीम आहे धाराशिव आणि एक टीम आहे तुळजापूर. शौर्य 11 ही संघ धाराशिवचा एक बलाढ्य संघ म्हणून त्याची ओळख आहे. सुंदर असा संघ, तसेच तितका ताकदीचा संघ तुळजापूर. बॅट्समॅन नवीन आलाय तो म्हणजे किरण डोराळकर केळी या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू किरण डोराळकर एक षटकार आणि चौकाराची आतिषबाजी करणारा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. किरण डोराळकर
4 ओव्हर 36 धावा झालेले आहेत. धावफलकावरती सुंदर फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते शौर्य संघाकडून. मात्र 36 वरती थांबवलंय तुळजापूर संघाने आणि स्ट्राईक वरती आहे तो म्हणजे आता शुभम शेरखाने आणि बॉलिंग ट्रॅक वरती आले सौदागर जाधव. डावखोऱ्या हाताचा हा गोलंदाज सौदागर. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. यानंतर सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर दिशा बदलतोय. सुंदर चेंडू आणि शौर्य 11 संघाला थांबवलंय, रोखवलंय. 36 धावावरती चौथं षटक संपल्यानंतर धावसंख्या 36 आणि 5वं षटक सुरू आहे. पहिला चेंडू झालेला आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सौदागर असेल गोलंदाज स्ट्राईक वरती आहे. शुभम शेरखाने आपल्या संघासाठी त्याला फलंदाजी करावी लागेल. धावा जोडाव्या लागतील भरपूर. पाहूया पुढला चेंडू. परत एकदा काय फटका आहे का हा. देखना फटका आलाय शुभमच्या बॅट मधून आणि चेंडू जातोय सीमा पार. षटकार. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. शुभमच्या बॅट मधून आलाय सनसनीत असा फटका. षटकार आता सुरू झालाय. आता शुभम परत एकदा पाहूया काय आपल्या फटका संघासाठी आहे किती का? धावा जोडतोय देखना फटका आला शुभमच्या बॅट मधून आणि चेंडू जातोय सीमा पार. या ठिकाणी भावी नगराध्यक्ष चषक 2026 या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. लोहारा मैदानावरती सुंदर अशी स्पर्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आदरणीय परत एकदा समोरच्या दिशेने मारायचा प्रयत्न होता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मुज्जो आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळते. किरणने थांबवलंय कारण एकच धाव जोडली गेली या ठिकाणी. या ठिकाणी आमीन यासीन सुबेकर उपनगराध्यक्ष नगरपालिका लोहारा यांच्या वतीने हे स्पर्धा भरवलेल्या आहेत आणि खरंच पाहायला गेलं तर या लोहारा नगरीमध्ये प्रथमच अशी सुंदर अशी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. यूट्यूब चॅनल असेल. चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. सुंदर अशी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. भावी नगराध्यक्ष आदरणीय आमीन यासीन सुबेकर सर यांच्या वतीनं ही स्पर्धा या ठिकाणी भरवलेली आहे. यांच्या माध्यमातून 51,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे आणि खरंच त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. आणि या ओव्हरची सांगता झालेली आहे. धावसंख्या झाली धावफलकावरती 43 धावा 3 गडी बाद. सॉरी 49 धावा झालेल्या आहेत. 49 धावा झालेल्या आहेत. तर अजून शेवटचं षटक सुरू आहे, शिल्लक आहे. पाहूया. त्यानंतर द्वितीय पारितोषिक 31,000 रुपये मोहम्मद मेहबूब फकीर यांच्या वतीनं 31,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. यानंतर तृतीय पारितोषिक जे आहे ते 21,000 रुपये. बॉलरचं नवीन गोलंदाज पाहूया कोण येते. या ठिकाणी अमर गायकवाड आयकॉन खेळाडू देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. योगीराज या संघातून अमर बाहुबली या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आणि नवीन गोलंदाज आलाय योगेश गायकवाड. योगेश गायकवाड असेल नवीन गोलंदाज योगेश. पहिल्या चेंडूवरती फटका मारला. पाहूया क्षेत्ररक्षक आहे आणि काय झेल टिपला पहा. जसं की फायनल मध्ये सूर्यकुमार यादवनी जसा झेल घेतला होता तसा झेल आतिश दरेकर यांनी घेतलेला आहे. सुंदर झेल म्हणावं लागेल. आतिश दरेकर यांनी सुंदर झेल घेतलेला आहे. फटका मारला पाहूया. आणि या ठिकाणी काय झेल टिपला पहा. लागलेला झटका शुभमच्या स्वरूपामध्ये. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय.
या ठिकाणी या स्पर्धेसाठी जी स्पर्धा विकेट आणि पंचांचा निर्णय आहे विकेट. सुंदर स्पर्धा. या ठिकाणी पहिले पारितोषिक आमीन यासीन सुंबेकर सर यांच्या वतीने 51,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, धन्यवाद. तसेच द्वितीय पारितोषिक मोहम्मद मेहबूब फकीर यांच्या वतीने 31,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आणि तृतीय पारितोषिक राम भरारे यांच्या स्मरणार्थ 21,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. तसेच चतुर्थ पारितोषिक RC कंस्ट्रक्शन उर्फ गुड्डू मिस्त्री यांच्याकडून 11,000 रुपये पारितोषिक या स्पर्धेसाठी आलेला आहे. भावी नगराध्यक्ष चषक 2026 पर्व पहिले तालुका व ग्रामीण टेनिस क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. खरंच खूप चांगलं नियोजन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि काय फटका आहे पहा, आणि सुंदर फटका. आणि वीरू असेल फलंदाज, वीरूच्या बॅट मधून निघालेला पहिल्या चेंडूवरती फटका षटकार येतोय, पाहायला मिळते. सुंदर फटकेबाजी सुरू आहे. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 49 प्लस आता 55 धावा. षटकाराच्या नंतर 55 धावा झालेल्या आहे धावफलकावरती. शौर्य संघाच्या शेवटचं षटक सुरू आहे. तसेच मॅन ऑफ द मॅच साठी मॅन ऑफ द सिरीजचा किताब आहे. बालाजी स्टील सेंटर लोहार यांच्या वतीने बॅट आहे. आणि त्यानंतर बेस्ट बॉलरचा किताब सारिका प्रमोद बंगले नगरसेविका नगरपंचायत लोहारा 70 स्पोर्टचा शूज असेल. त्यानंतर फायनल मॅन ऑफ द मॅच कलीम कलेक्शन यांच्या वतीने 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यानंतर यूट्यूब सौजन्य जे की आपण यूट्यूब चॅनलवरती सामना पाहायला मिळतोय लोहाऱ्यामध्ये, आमीन खलील कुरेशी अँड हिकायत किराणा स्टोअर लोहाऱ्या यांच्या वतीने हे यूट्यूब सौजन्य आहे. तसेच या सामन्यासाठी ज्या स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन्य आहे हे ग्रीनलँड चायनीज सेंटर लोहारा अमर जाधव यांच्या वतीने ट्रॉफी आहेत. आणि काय पहा, वीरूच्या बॅटमधून निघालेला सुंदर फटका आणि परत येतोय षटकार येतोय. धावसंख्या झाली 61 धावा धावफलकावरती. सॉरी यांच्या वतीनं बॉल सौजन्य असतील. मधून वीरेंद्र प्रताप पहा षटकार आलाय. 3 षटकार मारले दिया फलंदाजाने. पहा काय फटकेबाजी सुरू आहे. आणि धावसंख्या झाली 67 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक हाणामारीचं षटक म्हणून ज्याची ओळख आहे त्यांनी विरोधी दाखवून दिले. वीरेंद्र प्रताप फटकेबाजी कशी पाहिजे तर अशी पाहिजे. सुंदर फटकेबाजी सुरू आहे. विरोधच्या बॅट मधून आलेला हा फटका. तिसरा षटकार पाहूया लागोपाठचा हा येतोय का. परत एकदा मारायचा प्रयत्न, मात्र चेंडू फिरकी होता आणि बाद झालाय वीरू शेवटच्या चेंडूवरती. आणि धावसंख्या 67 वरती रोखवलंय, थांबवलंय योगीराज संघ आणि शौर्य संघाला. जर हा सामना जिंकायचा असेल योगीराज संघाला तर 67 प्लस 1 68 धावा बनवाव्या लागतील. 68 धावाचं आव्हान दिलेलं आहे डीजे. या ठिकाणी
बॉलिंग ट्रॅक वरती आहे विकास. विकास सर स्ट्राईक वरती आहे तो सौरभ बिराजचा डावकर त्याचा फलंदाज. पहिल्या चेंडूवरती आलाय सुंदर फटका चौकार. परत एकदा पंचाचा निर्णय दिशाहीन गोलंदाजी आणि वाईट चेंडू असेल. पंचाचा निर्णय वाईट चेंडू. ऑन फिल्ड जो डिसिजन आहे तो अंतिम डिसिजन असेल. रिव्ह्यू घ्यायचा असेल तर 10 सेकंदामध्ये रिव्ह्यू घ्यायचा आहे. 10 सेकंदामध्ये रिव्ह्यू घ्यायचा आहे फक्त. हो 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 रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे वाईटसाठी. सॉरी रिव्ह्यू अंपायरला हां रिव्ह्यू नाही आहे. ठीक आहे वाईटसाठी रिव्ह्यू नसणार आहे. ओके वाईट चेंडू असेल. पंचाचा निर्णय वाईट बॉल. वाढती धावसंख्या 5 धावा झालेल्या धावफलकावरती. परत एकदा स्ट्राईक वरती असेल सौरभ बिराजदार. परत एकदा गुडघा टेक आणि काय पंचाचा निर्णय चौकार. गुडघा टेक आणि चौकार देख म्हणल्यासारखं काय फटका होता पहा. गुडघा टेकवला आणि फटका सीमा भर जातोय चौकार. कृपया या ठिकाणी जे प्रेक्षक थांबले त्यांना विनंती आहे थोडंसं पाठीमागे सरकायचं आहे. तिथं खेळाडूला अडचण येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. प्रेक्षक जे सावलीत बसले थोडंसं पाठीमागे सरकायचं आहे. कृपया विनंती आहे खेळाडूला अडथळा आला नाही पाहिजे. आणि वाढती धावसंख्या 9 धावा झालेल्या धावफलकावरती. सुंदर फटकेबाजी सुरू आहे. सौरभ बिराजदार असेल सलामीचा फलंदाज आणि नॉन स्ट्राईकला असेल अमर गायकवाड बाहुबली. परत एकदा हेलिकॉप्टर चढवलाय. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. अमर तांबोळी पोहोचतोय का आणि चेंडू जातोय पाहूया. पंचाचा निर्णय सुंदर चौकार येतोय. सौरभ बिराजदारच्या बॅटमधून लागोपाठचा तिसरा चौकार आलेला आहे. धावसंख्या झाली 13. योगीराज संघाला दिलेला आहे शौर्य 11 संघाने. आणि या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये डान्सिंग अंपायर सोन्या बापू यांचं आगमन होत आहे. थोड्याच वेळामध्ये ते तुम्हाला पाहायला मिळते. लोहारा नगरीमध्ये डान्सिंग अंपायर सोन्या बापू फायनलसाठी सोलापूरहून ते आलेले आहेत. त्यांचं देखील आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. पुढील चेंडू सौरभ बिराजदार. परत एकदा मारायचा प्रयत्न मात्र डिक्लेरेशन झोनमध्ये जातोय चेंडू आणि 2 धावा मिळत आहेत. सौरभ बिराजदार वैयक्तिक 14 धावावरती खेळताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू झालेले आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विकास असेल गोलंदाज. परत एकदा बॅट्स काढायला लागला मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय चेंडू आणि ओव्हरची चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू झालेला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झाली 17 धावा धावफलकावरती. सुंदर फटकेबाजी सुरू आहे. पहिला चेंडू चौकार. दुसरा वाईट चेंडू. परत 2 चेंडूवरती 2 चौकार आले आणि नंतर 2 चेंडूवरती 2 डिक्लेरेशन झोन मध्ये 2 रन आले. 2 आणि 2 4 आणि 3 चौकार असे 5 चेंडू झालेले आहेत. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू पाहूया. 17 धावा जोडलेल्या धावफलकावरती. सौरभ बिराजदार यांनी सलामीचे फलंदाज पंच लक्ष द्यायचे. परत एकदा काय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि ओव्हरची सांगता. 17 धावा झालेले धावफलकावरती. 1 षटक संपलेला आहे. 17 धावा.
नवीन गोलंदाज येतोय ध्रुव कौशिक. ध्रुव आलाय गोलंदाजी ट्रॅकसाठी. पाहूया डावकऱ्या हाताचा हा फिरकी गोलंदाज आपल्या संघासाठी काय करतोय. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. पहा आपले वडील आपल्या मुलाला कानमंत्र देताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि ह्या संघामध्ये दाजी प्रणव दाजी आणि त्यांचा मुलगा ध्रुव हा देखील या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. ध्रुव कौशिक हा गोलंदाज असेल. स्ट्राईक वरती असतील अमर भैया गायकवाड. बाहुबली ऑन फायर. पाहूया काय करतो बाहुबली आपल्या संघासाठी. आणि काय फटका आणि पहिल्या चेंडूवरती उडवलाय सीमा पार. थँक्यू डीजे. दुसरा चेंडू पाहूया. पहिल्या चेंडूवरती आला षटकार. परत एकदा त्या दिशेने चेंडू मारायचा प्रयत्न आणि पंचांचा निर्णय काय येतोय. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. डीजे बजाव. डीजे. दुसरा चेंडू पाहूया. पहिल्या चेंडूवरती आला षटकार. अमर भैया गायकवाड. परत एकदा त्या दिशेने चेंडू बाहुबलीच्या बॅट मधून आलेला सुंदर फटका. देखना फटका. चौकार येतोय. एक षटकार आला होता त्या दिशेने आणि दुसरा देखील चौकार आलाय. वाढती धावसंख्या धावफलकावरती झाली आहे. 27 धावा झालेल्या धावफलकावरती. परत एकदा त्याच दिशेने परत एकदा मारतोय षटकार. बाहुबलीच्या बॅट मधून आलेला हा फटका. सुंदर असा फटका. षटकार येतोय. 27 धावा. फलंदाजी सुरे पहा आणि अगदी विजयाच्या दिशेने एकदा ही धावफलक पुढे सरसावत घेऊन जात आहेत बाहुबली आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली आहे 33 धावा धावफलकावरती. 3 चेंडू झालेले. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दुसरं षटक सुरू आहे. 3 चेंडू झालेले दुसऱ्या षटकातील. तेहतीस धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. पाहूया दुसरं षटक सुरू आहे. 3 चेंडू झालेले. 3 चेंडू शिल्लक आहेत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय ध्रुव. सामना करेल बाहुबली आणि अंगाला लागलेला चेंडू. हा टप्पा बदलल्यानंतर दिशा बदलणारा हा चेंडू. स्लो रन पद्धतीचा हा चेंडू टाकला होता. फलंदाजाला काही समजला नाहीये. बाहुबली तितक्याच ताकदीचा हा गोलंदाज आणि फलंदाज देखील पाहायला मिळतोय. भावी नगराध्यक्ष चषक 2026 पर्व पहिल्यातील हा शेवटचा दिवस. सेमीफायनलचा दुसरा मुकाबला. आचेगावचा संघ फायनल मध्ये पोहोचलाय आणि काय कमबॅक केले पहा गोलंदाजांनी. परत एकदा निर्धाव चेंडू टाकला. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता आणि मैदानावरती ससा आलाय. त्याला बाहेर पाठवायचंय. मैदानावरती जो ससा आलाय त्याला बाहेर पाठवायचंय. कृपया थांबायचे. सशाला बाहेर पाठवा. चला सशाची फॅमिली पण नाहीये. ससा एकटाच आहे. त्याला बाहेर पाठवायचंय सशाला. पंच जरा सशाला बाहेर काढा प्लीज विनंती आहे. खूपच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला. परत षटकार आला. परंतु नंतरचे जे 2 चेंडू होते निर्धाव चेंडू टाकलेले ध्रुवने. परत एकदा पुढील चेंडू पाहूया आणि परत एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये आणि 2च धाव मिळत आहेत. वाढती धावसंख्या या 2 धावेने झाली. धावसंख्या 35 धावा. षटक संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 35 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक असतील आणि
अशुभैया शेख यांच्या वतीने हे ड्रिंक्स ब्रेक असतील. ताजी एक नावाजलेले गोलंदाज आयकॉन म्हणून त्याची ओळख आहे. दाजी वय वर्ष 48. आज देखील ते चतुर आणि चित्त्यासारखे पळणारे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रणव दाजी त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. सर्वांनी टाळ्या वाजवायचे. वय जरी जास्त झालं असलं तरी खेळपट्टी सोडलेली नाहीये त्यांनी. अजूनही ते मैदानामध्ये उतरतात आणि आपल्या संघासाठी चांगलं कौशल्य दाखवत आहेत. त्यानंतर वीरू आलाय. वीरू वीरेंद्र प्रताप एक नावाजलेला गोलंदाज. आज धाराशिव नगरीचा गोलंदाज. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय वीरेंद्र प्रताप. वीरू याच गोलंदाजाने शेवटच्या षटकामध्ये 3 षटकार खेचले होते. आता गोलंदाजीसाठी आलाय. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. स्ट्राईक वरती असेल सौरभ बिराजदार. नॉन स्ट्राईकला बाहुबली. कृष्णा स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून ज्याची ओळख आहे सौरभ बिराजदार स्ट्राईक वरती आहेत. पहिला चेंडू फटका मारलाय आणि फटका जातोय स्टेडियमच्या बाहेर सीमा पार. षटकार काय फटका होता पहा. बॅटला लागतात समजलं की हा षटकार असणार आहे. आणि चला थँक्यू डीजे. पहिला चेंडू होता. चेंडू आदळला होता मात्र बॅट वरती लागताच समजलं की हा षटकार येणार. आणि पहा KS चे ब्रँड अँबॅसिडर सौरभ बिराजदार तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. तुळजापूर संघातून आलेला हा खेळाडू. तुळजापूर नगरीतून हा उभारता सितारा आपल्या संघासाठी चौकार आणि षटकाराची आतिषबाजी करतोय. परत एकदा काय चेंडू आणि सन्मान देखील तितका चांगला दिलाय. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. सुरेख चेंडू म्हणावा लागेल. आणि मात्र एकच धाव मिळते या चेंडूवरती. वाढती धावसंख्या झाली धावफलकावरती 42 धावा. तिसरं षटक सुरू आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. आता स्ट्राईक वरती आलाय बाहुबली अमर भैया गायकवाड. बाहुबली नावाने प्रसिद्ध असलेला हा आयकॉन खेळाडू. पुढील चेंडू अमर. आणि काय परत एकदा कमबॅक केले पहा. कमबॅक. वेगवान गोलंदाज. वेगवान चेंडू होता. काही समजला नाहीये आणि अचूक टप्प्यावरती मारा करताना पाहायला मिळतोय वीरेंद्र प्रताप. आपल्या संघासाठी पहिला चेंडू चुकीचा टाकला परंतु नंतरचे जे 2 चेंडू होते ते अचूक टप्प्यावरती ब्लॉक होल पद्धतीचे चेंडू टाकले त्यांनी. कारण एकच असा चेंडू आहे ब्लॉक होल पद्धतीचा जो महेंद्रसिंग धोनी जे की MS धोनी मारू शकतात. हेलिकॉप्टर. पाहूया हेलिकॉप्टर आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळतंय का. बाहुबली असेल स्ट्राईक वरती. परत एकदा वेगवान चेंडू होता आणि डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय चेंडू. 2 धावा मिळत आहेत. वाढती धावसंख्या 44 धावा. डिक्लेरेशन झोन मध्ये गेलेला हा चेंडू. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया फटका काय मारलाय पहा. स्टेडियमच्या बाहेर जातो चेंडू. षटकार. बाहुबलीच्या बॅट मधून आलेला सुंदर फटका. चेंडू जातोय सीमा पार. षटकार.
थँक्यू. परत एकदा वेगवान चेंडू होता आणि डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय आणि किपरला देखील चेंडू काढलेला नाही. ड्रिंक्स ब्रेक होतं. ड्रिंक्स पाठवायचे आहेत मैदानामध्ये. आयोजकांना विनंती आहे, drinks पाठवायचे. धन्यवाद. ड्रिंक्स ब्रेक आहे. अजूनही 3 ओव्हर शिल्लक आहेत. 18 चेंडू आणि 16 धावा बनवायचे आहेत. आलाय अमर लाईक वाजलेला असेल. सौरभ पहिल्याच चेंडूवरती मारला एक षटकार. चेंडू पाहूया. अमर असेल. परत एकदा चेंडू मारलाय. डिक्लेरेशन झोन जातोय का पंचांचा निर्णय काय तो पाहूया. पंचांचा निर्णय चौकार.
अगदी विजयाच्या दिशेने घेऊन जाणारा हा चौकार बरोबर असेल. वाढती धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 62 धावा झालेल्या 62 धावा अजूनही जिंकण्यासाठी 6 धावा शिल्लक आहेत. चौथं षटक सुरू आहे. वैयक्तिक पहिलं संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय अमर. 2 चेंडू झालेले 4 चेंडू शिल्लक आहेत आणि पंचांचा निर्णय नो बॉल असेल. नो बॉल म्हणजेच फ्री हिट. अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. फ्री हिट चेंडू असेल. पंचांचा निर्णय असेल नो बॉल आणि फ्री हिट. मुफ्त की गेंद देखिए क्या होता है. स्ट्राइक वरती असेल सौरभ बिरजदार. कुठेही फटका मारायचं प्राधान्य आहे या चेंडूवरती आणि चेंडू जातोय सीमा पार. चौकार. स्कोर लेवल झालेला आहे. स्कोर लेवल सॉरी 2 आहेत का 2 धावा घ्या. आत्ताच्या डिक्लेरेशन झोन मध्ये गेलेला आहे चेंडू आणि विजयासाठी अजूनही 3 धावा शिल्लक आहेत. चौथं षटक सुरू आहे. सलामीच्या फलंदाज मैदानामध्ये आहेत सौरभ आणि बाहुबली.